पुढची बातमी, एकीकडे पाऊस लांबल्यामुळे पेरणीची कामं रखडलेली आहेत, तर दुसरीकडे शेतातील ऊसाचं उभं पीक कापून टाकण्याची वेळ कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांवर आली आहे। महावितरणनं शेतीसाठी पुरवठा करणाऱ्या विजेमध्ये कपात केली आहे। आधीच 8 तास असलेली वीज आता 6 तास करण्यात आली आहे। त्यातही अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो। सध्याच्या उन्हामध्ये ऊसाला पाण्याची प्रचंड गरज आहे, मात्र अशावेळी उपसा बंदीमुळे पाणी देता येत नाही आणि दुसरीकडे वीज पुरवठ्यामध्ये कपात करण्यात आली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे। लाईट वेळेवर नसल्यामुळे आणि पाणी नेत्याला भरपूर आहे, ही लाईट वेळेवर सोडित नाहीत, काही नाहीत। अशी लाईट 5-5 मिनिटं लाईट जात्या, वावरात पाणी गेले की पाणी बंद झालं आणि लवकर फेर येत नाही। जवळजवळ पावणे 4-4.25 महिन्यांनी फिरायला 3 आणि 3.5 महिन्यांनी फिरायला आले आहो। आज लाईटीचं ही पूर्वी 10 ते 12 तास लाईट होती, ती 8 तास वाढली। 8 तासाची लाईट आता ती 6 तास वाढली। 6 तासातली बी 1-2 वेळा गेली की आज 7 किलोमीटरवरून पाणी येते। जर ही 2 वेळा लाईट जर गेली तर त्याचा 2 तास सुद्धा उपयोग होत नाही वाशीच्या सारख्या गावाला। त्यामुळे ही परिस्थिती आली आहे। 3-3.5 महिन्यांनी फेर जर आला तर शेतकरी जगायचा कसा सांगा। त्यामुळे ही ऊस कापून आम्हाला टाकायची वेळ आलेली आहे। जनावर सुद्धा हे खाणार नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे। या नुकसानीला मी महावितरणला जबाबदार होतो। त्यांच्या शासनानं जे धोरण दिवसा विजेचं दिलं होतं ते करवी तालुक्यामध्ये त्याचं नियोजन झालेलं नाही। एकही सोलरचा प्रोजेक्ट या ठिकाणी करवी तालुक्यामध्ये त्यांनी घेतलेला नाही। सगळी जबाबदारी हिने घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे।